काही लाख रुपये गुंतवा आणि फक्त 6 दिवसात बक्कळ व्याज मिळवा या स्कीमनं शेकडो मुंबईकरांना चुना लावलाय। टोरेस कंपनीनं आधी परतावा दिला, नंतर त्याचे मालक कंपनीला टाळं ठोकून परदेशात पळून गेले। पाहूया। मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीतही लोक आमिषाला कसे बळी पडतात याचं उदाहरण म्हणजे टोरेस नावाच्या कंपनीनं हजार लोकांचं काढलेलं दिवाळ। रविवारी पैसे गुंतवा आणि फक्त 6 दिवसात भरघोस व्याज मिळवा या योजनेनं ही कंपनी बाजारात आली। आम्ही सोन्या चांदीच्या व्यवसायात पैसे गुंतवून लोकांना भरघोस परतावा देतो असं म्हणून त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला। 6 लाखांहून कमी गुंतवणूक केली तर 5% व्याज मिळेल, ते सुद्धा फक्त 6 दिवसांच्या आत। म्हणजे 6 दिवसात 30,000 रुपये नफा आणि 6 लाखांपेक्षा जास्त रक्कम गुंतवणूक केल्यास 11% व्याज, म्हणजे 6 दिवसात 66,000 रुपये नफा। सुरुवातीला अनेक गुंतवणूकदारांना कंपनीनं वायद्याप्रमाणे पैसे दिले, मात्र गेल्या वेळचं व्याज खात्यात न आल्यामुळे लोकांनी टोरेस कंपनीच्या ऑफिसवर धाव घेतली, पण कंपनीला टाळं लागलं होतं। सारे लोक फरार होते आणि मेहनतीनं कमावलेला पैसा व्याजाच्या मोहापायी बुडाला होता। 8 लाख का डायमंड मैंने परचेस किया था, दादर के स्टोर से मैंने परचेस किया था और इन लोगों ने मुझे कमिट किया था कि मुझे पर वीक 10% रिटर्न मिलेगा पूरे 1 साल तक, मतलब 52 वीक्स के लिए। और आज मैं यहाँ पे विजिट कर रहा हूँ, देख रहा हूँ तो पूरा स्टोर बंद है। सिर्फ यही नहीं, ऑलमोस्ट इनके जो अलग अलग 6 स्टोर हैं, सारे के सारे 6 स्टोर उनके बंद आ रहे हैं और इनके अलावा और जितने भी स्टोर है सारे स्टोर बंद और सारे इनके फोन नंबर बंद आ रहे हैं। किसी को इतना टेंशन हो रहा है कि कोई घर गिरवी रख के पैसे यहाँ पे डाला है, मतलब लोगों को इतना लालच दिया था टोरेस ने और वीकली देता था पेमेंट। ये 2 वीक से इशू हुआ है उसका। पहले बोला अकाउंट का प्रॉब्लम है, लेकिन कोई बोलता है अकाउंट सीज हो गया है। फिर अभी ये रात को ऐसा सीन हो गया कि स्टाफ को ये बोलते कि मैनेजमेंट बराबर नहीं है, कंपनी जा रही है, आप लोग अपना पैसा ले लो, जाओ। टोरेस कंपनीचे मालक जॉन कार्टर आणि कोवालेंको हे दोघं युक्रेनला पळाले आहेत, तर इतर तिघांना अटक केली गेली आहे। हा सारा घोटाळा 3 ते 4 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय। फरार होण्यासाठी वेळ मिळावा म्हणून कंपनीच्या मालकांनी कार्यालयांमध्ये दरोडा पडल्याचा देखील बनाव केला, त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आणलं। मात्र हा सारा खटाटोप लोकांना आमिषाचं गाजर दाखवून देशाबाहेर पळण्यासाठी होता। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।